हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 396वा जयंती उत्सव। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। किल्ले शिवनेरीवर आज 396वा शिवजयंती सोहळा। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि पाळणा विविध आकर्षक फुलांनी सजवला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा जोजवत जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। किल्ले शिवनेरीवर मराठा नेते मनोज जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं दर्शन। पहाटे पहाटे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्यांनी दर्शन घेतलं। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये शिवजयंती उत्सवाची तयारी पूर्ण। मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी होणार। मुंबईमध्ये आज विविध कार्यक्रमांचंही आयोजन। चेंबूरच्या पांजरपोळमध्ये शिवजयंतीचा उत्साह। अश्वारूढ पुतळ्याला हार घालून पुष्पांजली अर्पण। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचीही उपस्थिती। साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव। अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते गडपूजन करून मशाल महोत्सवाची सुरुवात। शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक दीपरोषणाई। नागपुरात विदर्भातील सर्वात मोठ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात। शिवप्रेमींमध्ये उत्साह। शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन। नागपुरातही शिवजयंती उत्सवात बाल शिवबाची झलक। नागपुरात आज शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला द फोक आख्यान या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। दरम्यान छत्रपतींचं गुणगान असणाऱ्या घाटोळीला यावेळी वन्स मोरची दाद। शिवप्रेमींसह आमदार शरद सोनवणे यांनी धरला ठेका। नाशिकच्या अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं यंदा सुद्धा भव्य शिवमूर्तींची परंपरा। सिंहासनावर आरूढ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती या ठिकाणी साकारली। 11 नद्यांमधील पाण्याने शिवरायांना जलाभिषेक करण्यात येणार। शिवजयंतीनिमित्त मंत्री बावनकुळेंकडून छत्रपती शिवाजी महाराजोत्सव या अभियानाची घोषणा। तर एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तात्काळ मार्गी लावणार। देखरेख आणि अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9वर। तक्रारदारानं केलेलं स्टिंग ऑपरेशन TV9च्या हाती। 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे पीए आणि क्लार्क राजू ढेरिंगेसह रामदास गाडे कॅमेऱ्यात कैद। राज ठाकरे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार। स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत आणि रहिवाशांसोबत ते पाहणी करणार। पार्कमधील समस्यांसंदर्भात विशाखा राऊतांची रहिवाशांसोबत चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींची भेट घेणार। जीवाची मुंबई या सहलीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींची शिवतीर्थावर भेट होणार। पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। तर मोठा स्फोट करण्यासाठी विमानामध्ये अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचा सुद्धा दावा। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावर जय पवारांकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसांनंतर जय पवारांचं स्टेटस। BSR कंपनीला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी। कंपनीच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी। व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दादांच्या अपघातावर जय पवारांनी पहिल्यांदाच वर्तवली शंका। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होऊ शकतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागच्या केबल जळाल्या नाहीयेत, कागद जळाले नाहीये। तोच नियम ब्लॅक बॉक्सला सुद्धा लागू होतो। रोहित पवारांकडून शंका व्यक्त। अजितदादांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य। घड्याळ मोबाईल सापडतो, मग ब्लॅक बॉक्स कसा गेला? ब्लॅक बॉक्स जाण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही। जयंत पाटलांचं वक्तव्य। पायलट लिगसी एअरजेट या ठिकाणी दोन्ही विमानं अनधिकृतरित्या चालवत होता। विमानाचं रजिस्ट्रेशन सुद्धा संशयास्पद। अमेरिकेतनं जुनाट विमान आणलं होतं। रोहित पवारांचा आरोप। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल म्हणून रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर त्याचं निरसन होईल। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतनं बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषदेत कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांवर निशाणा।
जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. रोहित पवारांची माहिती. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. रोहित पवारांचं मोठं विधान. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई बारामतीमध्ये 9 बैठका. पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9ला माहिती. विलिनीकरणाला राष्ट्रवादीतील गटाचा विरोध म्हणजे अंदर की बात, आणि अंदर की बात कधीतरी पुढे येईलच. रोहित पवार आणि सुनील तटकरेंना बोलू द्या. सध्या आम्ही जनता म्हणून ऐकू. मंत्री गोगावलेंची प्रतिक्रिया. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या करणारे 35 आमदार दादांच्या विचारांचे, मात्र 5 ते 6 लोकांनी सह्या केलेल्या नाहीत. रोहित पवारांचे नाव न घेता पटेल आणि तटकरेंवर टीका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा दादांच्या लोकांनी विचार करावा. आम्ही दादांनी केलेल्या चर्चेची वस्तुस्थिती सांगितली. अजितदादांची इच्छा काय होती यावर आम्ही बोललो. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती. Z+ सुरक्षेची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील धक्कादायक खुलाशानंतर सुरक्षेची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देणार. तर मी राजकीय भूकंपासंदर्भात कुठलंही ट्विट केलं नव्हतं. रोहित पवारांनी पुरावा द्यावा. समित ठक्कर यांचं प्रत्युत्तर. भाजपशी संबंधित समित ठक्कर यांच्या महाराष्ट्रामध्ये काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवारांनी दिला होता. अजित पवारांवरील AI द्वारे बनवलेले व्हिडिओ प्रसारित करणं थांबवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल. सुनील तटकरेंचं निवेदन. खोटी दिशाभूल करणारी वक्तव्य प्रसारित करणं दंडनीय गुन्हा. तटकरेंची माहिती. सांगलीमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दमदाटीचा प्रकार. जयंत पाटलांचा दावा. तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसंदर्भात बोलताना अजित पवार गट मोडू शकत नाही असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत युती करावी. RR पाटलांचे बंधू सुरेश पाटलांची जयंत पाटलांसमोर मागणी. तर सुरेश पाटलांची भूमिका वैयक्तिक. रोहित पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांचा कार्यकाळ संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना सुद्धा वेग. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतील 3ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. तर राज्यसभेमध्ये पवारांना समर्थन देण्याच्या बदल्यात काँग्रेस विधान परिषदेवर दावा करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषदेमध्ये 1 जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्याची ही शक्यता. वक्तव्य करताना काळजी घेण्याच्या काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांच्या नेत्यांना सूचना. टिपू सुलतानच्या वादानंतर आजच्या बैठकीमध्ये सूचना केल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरेंनी नंदनवन बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. KDMCमध्ये दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात शिंदेंनी राज ठाकरेंचे आभारही मानलेत. तर मनसेकडून सुद्धा सभागृहामध्ये सहकार्याचं राज ठाकरेंना आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकरांची शिवसेनेशी जवळीक. दोघांनी उदय सामंतांची आणि गोगावलेंची भेट घेतली आहे. बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये पाहणी करत अधिकाऱ्यांना विचारला जाब. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणाच्या आरोपानंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर काल बंद होतं. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पडळकर, संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आज मोर्चा. दरम्यान आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण झाल्याचाही आरोप. तर अपहरण झालेल्या मुलीचा आता व्हिडिओ समोर. आमचे प्रेमसंबंध असल्यामुळे मर्जीनं मुलासोबत गेले. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. भिगवणमधील कथित अपहरण झालेल्या तरुणीचा दावा. मुलगी आरोपीच्या ताब्यात असल्यानं असं बोलतीये. व्हिडिओ जबरदस्तीने बनवण्यात आल्याचा आमदार संग्राम जगतापांचा आरोप. तर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. जगतापांची प्रतिक्रिया. तर राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून कुटुंबाला न्याय द्यावा. पोलिसांनी अझहरवर कारवाई केली तर पोलिसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार. पडळकरांचं भाष्य. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. अर्थसंकल्पासंदर्भात भेट घेतल्याची तानाजी सावंतांची माहिती.
जगदाळे कुटुंबासह मेधा कुलकर्णींनी घेतली शिंदे बावनकुळेंची भेट। आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदे बावनकुळेंकडून कार्यवाहीचे निर्देश। भिवंडीमध्ये भाजपच्या 9 नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा। महाविकास आघाडीचा महापौर होणार। काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना भाजपच्या 9 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर। ठाण्यातील भाजप युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी। पालिका निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी करणारे पदाधिकारी पुन्हा पक्षात सक्रिय झाल्यामुळे नाराजी। कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा भाजप युवा मोर्चाचा इशारा। पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक। 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा या ठिकाणी आरोप। दरम्यान धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडे यांची प्रतिक्रिया। बीडच्या परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी संशयितांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण। संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला आता प्रतीक्षा। पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अशफाक मकानदारला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। अशफाक मकानदारकडून आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करण्यास मदत। अशफाक मकानदार 20 महिन्यांपासून तुरुंगात। संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार प्रतिमा लावणार। टिपू सुलतानच्या प्रश्नावरून उपमहापौर शाने हिंद यांचं उत्तर। तर झाशीची राणी सावित्रीबाईंची प्रतिमा द्या, तीही आम्ही लावू, उपमहापौरांची प्रतिक्रिया। मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली। टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिलीच महासभा। भाजप आणि शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांची फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट। मालेगावमध्ये प्रशासकीय काळामध्ये झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी। भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात ही मागणी। प्रशासकीय काळामध्ये बहुसंख्य कामं बेकायदेशीर झाल्याचाही आरोप। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून प्रभाकर शिंदेंना संधी। अर्ज दाखल केला असून 20 फेब्रुवारीला निवड होणार। मुंबईमध्ये भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारावं, नवनिर्वाचित महापौर रितू तावडेंची पालिका आयुक्तांकडे मागणी। तर पर्यटनासाठी मुंबईची वेगळी ओळख निर्माण व्हावी, रितू तावडेंची मागणी। अनधिकृत बॅनरवरून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। अखिल चित्रे आणि सहाय्यक आयुक्तांमध्ये बाचाबाची। बॅनर लावण्यावरून एकतर्फी कारवाई का, अखिल चित्रेंचा सवाल। नागपूरमध्ये वेगवेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग। वेगळं विदर्भ राज्य निर्माण करा या मागणीसाठी जनसंकल्प बाईक रॅलीचंही आयोजन। मीरा भाईंदरमध्ये नामांतराचा ठराव मंजूर। टिपू सुलतान ऐवजी अशफाक उल्ला खान हे चौक असं नाव देण्याचा ठराव मंजूर। नगरसेवक संजय पवारांनी मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहामध्ये जोरदार चर्चा। मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौकाच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापलं। भाजप स्वतःचाच ठराव स्वतःच आणते आणि नंतर सोयीनुसार बदलते, काँग्रेसचे नगरसेवक जय ठाकूर यांची प्रतिक्रिया। तिरुपतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था करणार। कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। पुणेकरांवर आता कोणत्याही प्रकारची करवाढ होणार नाही, आयुक्तांनी सुचवलेली करवाढ फेटाळली। सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती। भाजप नगरसेविका प्रीती सातम या मुंबई मनपा अधिकाऱ्यांवर संतापल्या। मनपाचे रस्ते कामगार अधिकारी सलीम यांच्यावर त्यांचा गंभीर आरोप। सलीम यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप। जळगावच्या चोपडामध्ये विनादंड सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे भाजप नगरसेवकांची हरकत। आधीच 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित। 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनं हप्ता वितरित। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी एमसीए आणि सीटीईटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत एमसीए सीईटी या परीक्षेसाठी 50,961 विद्यार्थ्यांची नोंदणी। सलीम खान यांच्यावर लीलावतीमध्ये एंजिओग्राफी। सध्या त्यांची प्रकृती स्थिर। त्यांना लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचा वापर हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू। लीलावती रुग्णालय प्रशासनाची माहिती। मुंबईमध्ये कार, दुचाकी यांसारख्या वाहनांच्या नंबर प्लेट्समध्ये दादा, मामा, बाबा, भाई, डॉन असा उल्लेख करणाऱ्या वाहनांवर कारवाई। रडार प्रणालीद्वारे कारवाईचा धडाका, तर अत्याधुनिक प्रणालीमुळे नियम मोडणारे तडाख्यात।
आपण भारतात परत कधी येऊ हे सांगणं शक्य नाही, विजय मल्ल्या याची उच्च न्यायालयामध्ये वकिलांमार्फत माहिती. मल्ल्याचा पासपोर्ट सरकारनं रद्द केल्यामुळे त्याच्याकडे वैध पासपोर्ट नाहीये. मल्ल्याचे वकील अमित देसाईंची माहिती. रेल्वे डबा आणि परिसरामध्ये बेकायदेशीर प्रचार साहित्य चिकटवणाऱ्या बंगाली बाबाला आरपीएफ कडून अटक. आरोपी मोहम्मद नझीरला अटक करत 15,000 पोस्टर्स जप्त. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई. शुक्रवारपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार. राज्यभरातनं एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांची ही नोंदणी. 5,111 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यावर 6 महिने केवळ प्रवासी वाहनच सोडा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये विलास पाटील तुरुंगात. आरएसएस मानहानी याचिकेसंदर्भात राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहणार. 21 फेब्रुवारीला राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहणार. पुरार पोलीस ठाण्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई. लाच घेताना सिनियर पीएसआयला रंगेहात अटक. सापळा रचून पोलिसांची कारवाई. इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटेंच्या भाषणाला हिंदू आघाडीचा विरोध. पुणे कोर्टामध्ये बार असोसिएशननं शिवजयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित केलं होतं. कोर्टाच्या गेटवरच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन. धुळ्यामध्ये 801 कुटुंबियांना आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शिवमूर्तींचं वाटप. शिवजयंतीनिमित्तानं द्वारकाधीश प्रतिष्ठानचा हा उपक्रम. द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी कानिफनाथ या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा होळी सण उत्साहात साजरा. मढीमध्ये होळी ही 15 दिवसाआधीच साजरी करण्याची परंपरा. रायगडच्या पेणमधील खारेपाट या परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई. परिसरामध्ये प्रशासनाकडून मात्र 3 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता आठवडाभरानं करण्याचा निर्णय. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाकडून हा निर्णय रद्द. सोलापूर दौऱ्यावर असताना फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंकडून केळी पिकाची पाहणी. केळी पिकाची लागवड ते बाजारापर्यंतचा प्रवास याबद्दलची घेतली माहिती. अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी पॅकेज जाहीर करा. सिंधुदुर्गातील एल्गार मेळाव्यातनं शेतकरी नेते राजू शेट्टींची मागणी. मात्र यावर्षी हवामान बदलाचा फटका बसणार असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याची आवक वाढली. मात्र बाजारात मिळणारे दर शेतकऱ्यांसाठी असमाधानकारक. शासनाच्या हमी भावापेक्षा सुद्धा कमी 4,600 ते 5,000 दर मिळतोय. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत सध्या वाढ. दरम्यान द्राक्षांच्या प्रतवारीवर याचा परिणाम. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं एकेरी 1 लाख रुपयांची मदत देण्याची द्राक्ष उत्पादकांची मागणी. येवला तालुक्यामध्ये थंडीमुळे आंब्याला भरघोस मोहर. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची आशा. आंब्याच्या झाडांना मोहर टिकून राहण्याची चिन्ह. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव. शेतकरी त्रस्त. रात्री बिबट्यांची दहशत. दिवसा वीज खंडित होत असल्याचा फटका. विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाहीये, त्यामुळे शेतकरी मोठे. नंदुरबारच्या तालुक्यामध्ये केबल चोरीचा कहर. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 शेती पंपांच्या केबल्सची चोरी केल्यानं पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी संतप्त. पोलिसांनी गस्त वाढवण्याची ही मागणी. मराठी शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा एल्गार. भंडाऱ्यातील 155 शाळा कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालक आणि विद्यार्थी आक्रमक. एआयएसएफ विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. नवी मुंबईमध्ये शिक्षिकेकडून 8वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण. पाढे पाठ केले नाही म्हणून शिक्षिकेनं उलटण्यानं 40 फटके दिले. नांदेडच्या कंधारमधील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचं झारखंड कनेक्शन उघड. उस्मानानगर पोलिसांची ही कारवाई. लातूरमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या हत्येतील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. 2 दिवसांआधीच 2 गटात झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांची हत्या झाली होती. नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक. पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेते आणि उद्योजकताच्या प्रमुखांसोबत 9 द्विपक्षीय बैठका. 7 बैठका विविध देशांच्या नेत्यांसोबत झाल्याची माहिती. गुगल भारतामध्ये 1,35,000 कोटींची गुंतवणूक करणार. अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंचा भारत दौरा.